बाणगाव बुद्रुक येथील पोलीस पाटील पदाची जागा काही वर्षांपासून रिक्त होती। शासनाने दिलेल्या जाहिरातीनुसार हे पद सर्व अनुसूचित जातीकरिता राखीव होते। त्यानुसार पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली होती। त्यात अव्वल स्थान मिळवून सागर बागुल यांची बाणगाव बुद्रुक गावचे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती जाहीर झाली। ही नियुक्ती येवला उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केली आहे। मात्र नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षा जाहीर झाल्या होत्या। त्यात अनुसूचित जातीकरिता राखीव निघाले होते। 21 डिसेंबरला पात्र उमेदवार यांची मुलाखत घेण्यात आली। यात बाणगाव बुद्रुक येथील सागर बागुल यांना 49 गुण मिळवून निवड करण्यात आली। सागर हा पदवीधर असून त्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून सागर वाटेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। सागरच्या मेहनतीला यश मिळवून गावच्या प्रतिष्ठेच्या पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल सर्वीकडे कौतुक होत आहे। गावच्या ग्रामसभेत सागर याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी शाल पुष्पगुच्छ देत सत्कार केला आहे। यावेळी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले। सागरचा टाकळी येथे भगवान गरुड पोलीस पाटील, काळू गरुड, रामहरी गरुड, झालटे, लक्ष्मण गरुड यांनी तर खिरडी येथील ग्रामस्थांनी सत्कार केला आहे। यावेळी चिंतामण बागुल, बापू बागुल, पोलीस पाटील वाल्मिक गोराडे उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।